सद्गुरूंसारखं झाल्याशिवाय ते आपल्याला अनुभवता येणार नाही. त्रयस्थाच्या भूमिकेतून ते अनुभवता येणार नाही. म्हणून मी म्हटलं की ईश्वर सद्गुरू हा अनुभवायचा असतो, दाखवायचा नसतो. दाखवायचा नसतो, या गोष्टी अनुभवायच्या असतात. ज्याच्या त्याने तुम्हाला अनुभव आला, तुमचा अनुभव तुमच्याजवळ इतका खोलवर असतो की दुसऱ्याचा जो काही असतो त्याचा त्याच्याजवळ, त्याच्याजवळ. पण असा विचार करतो की तोही समाधानी, हाही समाधानी, आपणही समाधानी. आणि जर 4 समाधानी व्यक्ती जवळ आल्याने एकमेकाला त्याने अनुभव त्यांचे सांगितले तर आपल्याला वाटतं अरे बापरे, हे किती वेगळं आहे हो. पण या गोष्टीतून ह्यांना इतका प्रचंड आनंद झालेला आहे, ह्यांनाही आनंद झालेला आहे. म्हणजे सर्व गोष्टीतून मिळणारा अनुभव आणि आनंद सद्गुरू स्वरूप एकच आहे. हे सगळं एकच आहे, पण वेगवेगळ्या स्वरूपातून ते आपल्याला दिसत आहे. म्हणजे सद्गुरू सर्व गोष्टींमध्ये भरून उरलेले आहेत. श्रीकृष्ण परमात्मा दुनियेमध्ये सगळीकडे भरून उरलेला आहे, त्याचं हे प्रतीक आहे.